यांच्या निवडणुकांच्या प्रचारार्थ इथे जमलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे आम्हाला लांब लांबपासून बघतायत ती सर्व जनता, तुम्हा सर्वांना आमचा सप्रेम जय महाराष्ट्र। आज आपण सर्वजण जाणतोय की 10 वर्षापूर्वी आपण ज्या बीजेपी सरकारला निवडून दिलं होतं, काय म्हणून निवडून दिलं होतं, त्यावेळेला मोदी साहेब काय बोलले होते की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। मी महिलांना विचारते, अच्छे दिन आए क्या आपके? आए नहीं आए ना, उल्टा बुरे दिन आ गए। पहिले ते वो अच्छे थे 10 साल पहले, बरोबर की नाही? म्हणजे तेव्हा त्या लोकांनी जे मुद्दे मांडले होते, म्हणजे गॅरंटी दिलेल्या मोदी साहेबांनी, महंगाई कम हो जाएगी, बराबर ना, सबको रोजगार मिलेगा, 2 करोड़ से ज्यादा हम युवकों को रोजगार देंगे हर साल। मतलब अब तक तो मुझे लगता है 20 करोड़ जनता, 20 करोड़ युवकों को रोजगार मिल जाना चाहिए था। तसं काय झालं का? मिळाले का आपल्याला रोजगार? परंतु काय झालं, दिवसेंदिवस ते म्हणाले होते आपला जो रुपया आहे ना, रुपया तो डॉलरच्या तुलनेत आहे ना, आपल्या रुपयाची किंमत वाढत जाईल। म्हणजे डॉलरची किंमत कमी होईल पण रुपया आपला तो वाढत जाईल डॉलरच्या कंपॅरिझनने। पण आज जर पाहिलं ना तर डॉलर अजून वरती गेला आणि आपला रुपया घसरला। मग ही भारताची प्रगती आहे की अधोगती आहे? अधोगती झाली। हेच का बघण्यासाठी आपण सरकार स्थापन केलं होतं आणि या मोदी साहेबांना निवडून दिलं होतं की ह्या जगभरात आपल्या भारत देशाचं नाव विकसनशील देशामधून विकसित देशामध्ये न्यायचं स्वप्न पाहिलं होतं ना आपण सर्व भारतीयांनी, बरोबर की नाही? मग आता ही जी निवडणूक लागली लोकसभेची, तर सर्वप्रथम हे तुम्ही समजून घ्या की ह्या लोकसभेच्या निवडणुकीने आपल्या देशाचं भवितव्य ठरणार आहे, बरोबर? म्हणजे भारताचे नागरिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते, जे रिक्षातून, बाईकवर, स्कूटीवर चाललेत, या निवडणुकांमुळे आपल्या सर्व देशाचं भवितव्य ठरणार आहे। मोदी साहेब तेव्हा म्हटले होते 10 वर्षापूर्वी की मुझे 50 दिन दो, 50 दिन में मैं पेट्रोल के दाम 50 रुपया करके दिखाऊंगा। तेव्हा पेट्रोल किती होतं? 66 रुपये, 66 रुपीज। और मोदी साहेब आज 3750 दिवस झाले, हुआ क्या पेट्रोल 50 रुपया हुआ? अभी ये बाइक पे या रिक्शा में या कार में बीजेपी के कार्यकर्ता नहीं घूमते हैं क्या? युति सरकार के कार्यकर्ता नहीं घूमते? तो उनको महंगाई की मार नहीं पड़ रही है क्या? महंगाई सबको, जो भारत देश में रह रहे या महाराष्ट्र में रह रहे या भारत के किसी भी राज्य में रह रहे, सब पे महंगाई की मार पड़ रही है और ये सब जनता को भी जानना है और जाग जाना है। बराबर कह रही हूँ कि गलत कह रही हूँ? मैं महिलाओं को कहूंगी, आज महिलाएं महाराष्ट्र में कितनी असुरक्षित है, महिलाओं पे अत्याचार दिन ब दिन बढ़ते जा रहे। अभी कल परसों मैंने सुना कर्नाटक में वो रवैया करके, जिसको भाजपा ने अभी उम्मीदवारी दी है खासदारकी की, 300 महिलाओं के बलात्कार का उस पे आरोप है। ऐसे आदमी को अगर खासदार बना के बीजेपी सरकार ला सकती है तो मेरी भारत देश की महिलाओं का क्या हाल होने वाला, आप सोच लो, अभी तो सोच लो। मणिपुर में जहाँ पे भाजपा की सरकार थी, महिलाओं के आबरू तो लूटी गई ही, आपने सबने देखा ना मीडिया पे। लेकिन आज तक अपने प्रधानमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री को इतना भी नहीं लगा कि मैं जाके मणिपुर में देख के आऊं जहाँ पे बीजेपी की सरकार है। अपनी दिल्ली की महिलाओं की बात कर रही हूँ। अभी उनका जो आया ना गारंटी जो भी झूठ मूठ का, उसमें मोदी साहब क्या बोल रहे हैं, जो मेरी भारत की महिलाएं खिलाड़ी है उनके लिए मैं अच्छे दिन लाऊंगा। अरे लेकिन जो दिल्ली में अपनी रेसलिंग की महिला, पता चलता है ना कुछ, जो कुश्ती बड़ी रहती है, वो महिला पे भारत के खासदार ने सेक्सुअल असॉल्ट मतलब विनय भंग किया। उनको दिल्ली में बीच सड़क पे बैठ के आंदोलन करने की नौबत आ रही है, लेकिन उनको अभी तक न्याय नहीं मिला और ये बोल रहे हैं कि महिला खिलाड़ियों के लिए अच्छे दिन लाएंगे। इस दिन के लिए हम महिलाओं ने मोदी सरकार को चुन के दिया था। आज हमारे घर में हमको, हमारे ठाकरे सरकार थी, महाविकास आघाड़ी की सरकार थी, हम लोग सर उठा के महिलाएं घूम रही थी। आज हम लोग को एक साड़ी खरीदने के लिए 10 बार सोचना पड़ता है। ये अच्छे दिन देखने के लिए हम लोग ने मोदी सरकार को चुन के दिया था। मैं महिलाओं से पूछूंगी, आज आपला सिलेंडर जो 400 रुपयाचा होता की नाही, 2014 होता की नाही 400 रुपये, आज कितीवर गेलाय तो? 1100 वर गेलाय। रक्षाबंधनला काय केलं मोदी साहेबांनी? 200 रुपये कमी केले। म्हणजे तो काय होता जुमला, 200 कमी करायचं आणि काय सांगायचं, महिलांना आम्ही रक्षाबंधनची भेट दिली। ओ मोदी साहेब, आता आम्ही महिला मूर्ख राहिलेलं नाही आहोत। तुम्हाला करायचं आहे तर आमचा सिलेंडर 400 रुपये करा, तुम्हाला करायचं आहे तर आमच्यासाठी पेट्रोल 50 रुपये करा, तुम्हाला करायचं आहे तर आमच्या सगळ्या युवकांना रोजगार द्या, तर आम्ही सांगू आमचे अच्छे दिन आले। तसं काय घडलं नाही घडलं। परंतु जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं, ठाकरे सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं, तर ठाकरे सरकारच्या माध्यमातून जे आपलं महाराष्ट्राचं वैभव पळवून नेलंय महाराष्ट्राच्या बाहेर,
16 पेक्षा जास्त प्रकल्प, ऐका, तुमच्या मुलांचे रोजगार कसे तालुक्यात हिरावून घेतले, 16 पेक्षा जास्त प्रकल्प इकडनं पळवून नेलेत गुजरातला. का? आमच्या महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्र नाहीयेत का? इकडे रोजगार नको आमच्या भूमिपुत्रांना? इकडे सगळे गुजराती, मराठी, मुस्लिम, सिख, इसाई सगळे मिळून राहतात. महाराष्ट्रावरती हा द्वेष का मोदी साहेबांना? हा प्रश्न मला मोदी साहेबांना विचारायचा आहे. जर त्या जमतंय प्रचार सभा बघत असतील तर. नकोय रोजगार तुम्हाला? पाहिजे की नाही? त्याच्यानंतर आज दिवसेंदिवस जी आपली महागाई आपण कमी होईल जी वाट बघतोय, झाली नाही. ते म्हणले सबको घर मिळेगा. मिळाले का सगळ्यांना घर? अरे भाव अव्वाच्या सव्वा वाढले, तरी भाड्याने घरं घ्यायची आपले आता दिवस राहिले नाहीत, तर विकत घ्यायची घरं तर लांबच राहिली. म्हणतात काय महिलांना आम्ही शौचालय बांधले. हो, ते शौचालयात पाणी कोण देणार? पाणी नको का आम्हाला महिलांना? फक्त शौचालय बांधलं का झालं? जबाबदारी संपली. उज्ज्वला गॅस दिला, पहिल्यांदा फक्त शो शायनिंग केली, गॅस दिला. त्या गॅस मध्ये पुन्हा मग गॅस भरणार कोण? आजही माझ्या महिला लाकडं जाळून खेड्यापाड्यामध्ये त्यांचं दिनक्रम चालवत आहेत. म्हणजे पुन्हा तुमची ही खोटी गॅरंटी आमच्या जनतेसमोर ही आलेलीच आहे. आज पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरचे टॅक्स त्यांना कमी करायला जमत नाही. म्हणतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती आम्हाला ते जमणार नाही म्हणतात. परंतु सुलावाईन यार्ड, माहितीये सगळ्यांना सुलावाईन? ते सुलावाईन यार्डचे आता 8-10 दिवसापूर्वी पेपरला मी वाचलं, 118 कोटीचा अबकारी टॅक्स कमी केला गेलाय. अबकारी टॅक्स म्हणजे जो निर्यातीवरती लागतो ना तो. मग 118 कोटीचा टॅक्स त्या सुलावाईन यार्डचा कमी होतो, तर आमच्या महाराष्ट्रामधलं पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरचा टॅक्स तुम्ही का बरं कमी करत नाहीत? करू शकता ना. म्हणजे तुम्ही काय करता? इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून जे काही मोठे मोठे बिझनेसमॅन तुम्हाला देणग्या देतात, तुम्ही त्यांचे टॅक्स माफ करता. आणलं का मल्ल्याला फरफटत? आणलं का? दाऊदला फरफटत आणलं का? आणलं. सांगितलं होतं की नाही फरफटत आणणार? आणलं का फरफटत? आम्ही अजून वाट बघतो मोदी साहेब, अजून वाट बघतो. तो नीरव मोदी पळाला ना बाहेर गावी, त्याच्याकडे माझे 5 लाख उरलेले आहेत. का? कारण त्याच्या गीतांजली डायमंड मर्चंटला मी सिक्युरिटी दिली होती. माझे 5 लाख, आज माझ्यासारख्या महिलांचे किती लोकांचे पैसे खाऊन तो नीरव मोदी पळाला. आणलं का त्यांना फरफटत भारतामध्ये? हे विचारते मोदी साहेबांना. मग हेच दिन बघायला आम्ही महिलांनी, खास करून महिलांचं म्हणते मी, हे दिवस बघायला आम्ही त्यांना निवडून दिलं होतं का? परंतु उद्धव साहेबांचं सरकार असताना, ठाकरे सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज मी कुणबी आणि मी शेतकरी आहे, 2 लाखापर्यंतचं कर्ज आपलं सर्व शेतकऱ्यांचं माफ झालंय. हे आमच्या उद्धव साहेबांनी करून दाखवलंय, फक्त बोलून नाही. आज मोदी साहेबांनी काय केलं? 800 रेल्वे स्टेशनवर, ऐकून घ्या, 800 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय देणार. त्याच्यासाठी 4.5 लाख कोटीचा करार केलाय. किती? 4.5 लाख कोटी. मोदी साहेब, हे आमचे टॅक्सच्या रूपातले आमच्या जनतेचे पैसे, तुझ्या बापाचे पैसे नाही ते. परंतु माझ्या शेतकऱ्यांचं आज कर्ज पाहिलं ना भारतातलं 86,000 कोटी, ते माफ करायला मोदी साहेबांकडे पैसे नाहीयेत. मग हे तुम्हाला पटतंय का? भारताचे नागरिक म्हणून पटतंय? मग आपण अशा सरकारला जर अजून ठेवलं ना, तर आपल्याला पारतंत्र्यात जायला, लक्षात घ्या, ही हुकुमशाही चालली आहे. सुरतमध्ये काय घडलंय? समोर लढायला विरोधकच राहिला नाही. सगळ्यांना माहिती आहे, माझ्या बंधूंना पण. काय केलं? काँग्रेसच्या उमेदवाराचा फॉर्म रद्द केला, बाकी सगळ्या उमेदवारांना माघार घ्यायला मजबूर केलं. तुम्हाला वाटतं आपल्या राज्यात किंवा आपल्या देशामध्ये ही वेळ यायला पाहिजे? आपल्याकडे हुकुमशाही यायला पाहिजे? आपल्या भारतीय संविधानाच्या नुसार देशाचा पंतप्रधान कसा असावा? त्याने प्रत्येक नागरिकाचा, त्याने पक्ष बघायचा नसतो, हा, हे लक्षात घ्या. त्याने प्रत्येक नागरिकाचा, एक भारताचा नागरिक म्हणून त्याची बांधिलकी असते त्या माणसाचा विकास करणं. जेव्हा आदरणीय मनमोहन सिंगजी जेव्हा होते आपले पंतप्रधान, तेव्हा मला सांगा, तुम्हाला वाटलं का त्यांनी सगळ्या गोष्टी नेऊन पंजाबला नेऊन ठेवल्या? वाटलं तुम्हाला कोणाला कधी? असेल तर बोला बाबा. मग आज आमच्या महाराष्ट्रात सगळं वैभव सोडून तुम्ही गुजरातला का बरं नेऊन टाकताय? गुजराती बांधव माझे महाराष्ट्रामध्ये पण राहतात. हे मोदी साहेब का बरं विसरलेत? आमची वित्तीय संस्था मुंबईतली, जी आर्थिक राजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची, आपली आमची मुंबई, ही आम्ही मराठी माणूसच्या अभिमानाने म्हणतोय ना, त्याचं वित्तीय केंद्र नेऊन ठेवलंय गुजरातला. का? आम्ही मुंबईचे लोक नालायक आहोत का? तुम्ही सांगा, आपण नालायक आहोत? आज जेव्हा आपल्या संघटनेची स्थापना झाली, शिवसेना संघटनेची, तेव्हा इथे कुठेच आपल्या लोकांना रोजगार मिळत नव्हता. तेव्हा आपले हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी म्हणून
शिवसेना संघटनेची स्थापना केली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाही? आणि त्याच्यामुळे आज मराठी माणूस आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणूस ताठ मानेने जगत होता. आज तुम्हाला वाटतंय, ऐका, आपले मुस्लिम बंधू किंवा मराठी बंधू, आपण फ्लॅट घ्यायला गेलो ना, फ्लॅट, आपल्याला फ्लॅट नाकारले जात आहेत. हे माहिती आहे की नाही सत्य तुम्हाला? म्हणतात मुस्लिमांना फ्लॅट देणार नाही, मराठी माणसांना फ्लॅट देणार नाही, कारण ते मांस मटण खातात म्हणून आपल्याला फ्लॅट देणार नाही. परंतु ज्यांच्यावरती ह्या लोकांनी मागे चौकशी लावली होती, काय गोमांस हत्या थांबवण्यासाठी, त्यांच्याकडनं निवडणूक लोकांच्या माध्यमातून देणग्या घेऊन काय केलं, त्यांना ब्लॅकमेल केलं. फक्त त्यांना जनतेचं काही पडलं नव्हतं. म्हणजे जैन समाजाला घेऊन सांगत होते ना, आम्ही तर आपल्या मीरा भाईंदरला झालं होतं, इथे गोमांस हत्या थांबवायची, इथे कत्तलखाने होऊन द्यायचे नाही, हे नाही ते नाही, सगळं नाटक केलं. आमच्या सगळ्या जैन समाजाच्या लोकांना त्या लोकांनी मूर्ख बनवलं आणि यांच्याकडनं निवडणूक लोकांच्या माध्यमातून त्यांनी देणगी घेतलेली आहे. हे आपल्याला आता सगळ्यांना माहित पडलंय. माहित पडलं की नाही तुम्हा सर्वांना? मग आज मला सांगा, जेव्हा आपला मराठी माणूस, आपला मुस्लिम बंधू, आपले ख्रिश्चन बंधू किंवा इथे राहणारे माझे गुजराती बंधू, ह्यांचं जर असं खच्चीकरण होणार असेल, तर आपल्याला काही दिवसांनी जर आपण ह्यांना परत निवडून दिलं ना, हातात कटोरी घेऊन भीक मागायला बसायला लागेल. ही वेळ आता दूर राहिलेली नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतं तुमचा मीरा भाईंदरचा आणि पालघर सकट आपल्या ठाणे लोकसभेचा, म्हणजे आपला जर पुन्हा कोकण किनारपट्टीचा जर विकास व्हायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? मशालीला निवडून द्यावं लागणार आहे. मशाल आपल्याला घराघरात घेऊन जावी लागणार आहे. आणि जर आपण सगळ्या रिक्षावाल्यांना किंवा कोणाला विचारलं ना, सगळे म्हणतात हमको प्यार है तो गांधी परिवार से और ठाकरे परिवार से, असं बोलतात. मी विचारलंय स्वतः, मी खोटं बोलणार नाही, तुम्ही म्हटलं विचारा, हे जनतेला सांगते मी. ते म्हणतायत आम्हाला पवार साहेबांशी प्रेम आहे, आम्हाला ठाकरे परिवाराशी प्रेम आहे आणि आम्हाला गांधी परिवाराशी प्रेम आहे. कारण त्यांच्याकडे जी आम्हाला आपुलकी वाटली, आम्हाला उत्तर भारतीयांना पण सामावून घेतलं ना, ते हे बीजेपी सरकार आल्यावर आम्हाला वाटलं की आम्ही हे महाराष्ट्राचे रहिवासी नाही आहोत. असं आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात किंवा काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच झालेलं नाही, कधीच असं राजकारण झालेलं नाहीये. पण ते आज आपल्याकडे होत आहे की नाही? हे थांबायला पाहिजे की नाही आपण भारताचे नागरिक म्हणून? आणि जर आपल्याला वाटतं की आपल्या महाराष्ट्राची मान या भारतामध्ये आणि जगामध्ये अशीच ताट राहिली पाहिजे ना, तर आता ही हुकुमशाही आपल्या सर्वांना मिळून ही थांबवायची. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला 20 मेला जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी बाहेर निघायचंय, आपल्या सोबत सर्वांना बाहेर काढायचंय. आणि आपल्या राजन विचारे साहेबांचा निष्ठावंत, तुमच्याकडे 2 टर्मचे ते खासदार आहेत, तुमचे विकास कामं तुम्ही सर्वजण नेत्यात आता आपल्या इथे पाहिलीत, एलईडीवर तुम्ही पाहता. आम्ही फक्त तोंडाचे फवारे नाही सोडत, आम्ही फक्त खोट्या माट्या गॅरंट्या नाही देत. आमच्या खासदारांनी या 2 टर्म मध्ये इकडच्या लोकसभेचा विकास केलेला आहे, त्याचा जिवंत पुरावा आम्ही वाटलेल्या पॅम्पलेट मध्ये सुद्धा आहे. हम जो बोलते हैं वो करते हैं. मोदी साहब सुनिए, भाषण से नहीं राशन से हमारा पेट भरता है हम गरीबों का. तो हमको हमारे सब युवकों को नौकरी रोजगार मिलेगा, मेरी माँ बहनों को आर्थिक सक्षम बन जाएगी, ऐसा कुछ कीजिए. ये नकली जुमले और गारंटी अभी हमको नहीं चाहिए. तो अभी हम क्या करेंगे? 20 मई को ज्यादा तादाद से आके मशाल पे याद रखिए, मेरी आजू बाजू जाने वाली सब जनताओं को बोल रही हूँ, 20 मई को मशाल चिन्ह का बटन दबा के, तानाशाही को अगर आपको हटाना है तो मशाल का बटन दबा के 20 मई को तानाशाही को हटाओ और लोकतंत्र को जिताओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.